ओम नमः शिवाय. काली माता की जय. माँ कालीची अद्भुत कथा. आज आपण माँ कालीची अद्भुत कथा जाणून घेऊ, जी अन्याय, अधर्म आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारी आहे. अतिशय प्राचीन काळी पृथ्वीवर रक्तबीज नावाचा राक्षस उत्पात माजवत होता. रक्तबीज हा केवळ बलवानच नव्हता, तर तो ब्रह्मदेवांकडून मिळवलेल्या वरदानामुळे अमरप्राय झाला होता. त्याचे वरदान असे होते की त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर पडला तरी त्या थेंबातून आणखी एक रक्तबीज जन्माला येईल. ही गोष्ट ऐकताच त्याने स्वतःला अभेद्य समजले आणि त्याने तीनही लोकांवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी विध्वंस सुरू केला. त्याने देवलोकात जाऊन स्वर्गातील अप्सरांना पकडले. ऋषीमुनींच्या आश्रमांमध्ये जाऊन त्यांच्या यज्ञविधीमध्ये अडथळे आणले. संपूर्ण पृथ्वीवरील लोक दहशतीत जगू लागले. देवतांनी या संकटातून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मदेव यांच्याकडे प्रार्थना केली. देवतांची आर्त प्रार्थना ऐकून माँ दुर्गेने आपल्या शरीरातून एका तेजस्वी, महाकाय आणि महाभयंकर रूपाची निर्मिती केली, जी काली म्हणून ओळखली जाते. तिचा रंग काळा होता, जणू आकाशात काळोख साचला होता. तिच्या डोळ्यात प्रलयाचा अग्नी जळत होता. तिचे केस मोकळे होते, जणू त्यातून वाऱ्याचा वेग निर्माण होत होता. तिचे 4 विशाल हात होते. एका हातात कटारी, दुसऱ्या हातात शत्रूंचे शीर, तिसऱ्या हातात आशीर्वाद देणारी मुद्रा आणि चौथ्या हाताने रक्षण करण्याची मुद्रा होती. तिने म्हाळसाचा हार घातला होता, जो पराक्रमाचा प्रतीक होता. तिचे वाहन सिंह होता, जो गरजत होता आणि युद्धासाठी तयार होता. देवतांना वाटले, ही देवी आता दुष्टांचा संहार करून पृथ्वीचा भार हलका करेल. माँ काली युद्धासाठी बाहेर पडली. ती अत्यंत वेगाने रक्तबीजाच्या सैन्यावर तुटून पडली. तिच्या कटारीने राक्षसांचे एका मागोमाग एक शिरच्छेद केले. रक्तबीज देखील युद्धभूमीवर उतरला. त्याने जोरदार आक्रमण सुरू केले, पण त्याला मारताच त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला आणि त्यातून नवे रक्तबीज जन्माला आले. हे पाहून देवतांमध्ये पुन्हा भीती पसरली. त्यांना वाटले, जर असेच चालले तर संपूर्ण विश्व या राक्षसाने भरून जाईल. तेव्हा माँ कालीने आपली एक नवी युक्ती लढवली. तिने आपली महाकाय जीभ बाहेर काढली आणि रक्तबीजाच्या शरीरातून निघणारे सर्व रक्त जमिनीवर पडण्याआधीच गिळून टाकले. परिणामी त्याच्या रक्तातून नवे रक्तबीज निर्माण होणे थांबले. मग तिने त्याला पूर्णतः नष्ट केले आणि त्याच्या दुष्ट साम्राज्याचा अंत केला. हे पाहून देवता आनंदाने स्तुती करू लागले. संपूर्ण आकाशात जय माँ काली अशा जयघोषाने निनाद झाला. रक्तबीजाचा नाश झाल्यानंतरही माँ कालीचा क्रोध शांत होत नव्हता. तिच्या हृदयात प्रचंड ऊर्जा आणि तांडवाची ज्वाला पेटली होती. तिच्या क्रोधाने संपूर्ण पृथ्वी हादरू लागली. समुद्राचे पाणी उसळले, वादळे सुरू झाली. देवता घाबरले आणि त्यांनी भगवान शिव यांच्याकडे मदतीसाठी प्रार्थना केली. भगवान शिव तीव्र ध्यानस्थ अवस्थेतून उठले आणि माँ कालीसमोर उभे राहिले. पण ती क्रोधात होती. तिला काहीही जाणवत नव्हते. मग शिवांनी स्वतःला तिच्या मार्गात आडवे केले. जेव्हा माँ कालीने भगवान शिवांवर पाय ठेवला, तेव्हा तिला जाणवले की तिने स्वतःच्या प्रिय स्वामींना पायाखाली ठेवले. तिच्या क्रोधाचा क्षणात नाश झाला. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि ती लज्जित होऊन आपल्या लांब जिभेने शरमेने खाली पाहू लागली. माँ काली ही केवळ विनाशक देवी नाही, तर ती रक्षण करणारी आणि भक्तांचे संकट दूर करणारी देवी आहे. तिची पूजा केल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जय माँ काली.